जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। डम्पिंग ग्राउंडमध्ये लागलेल्या आगीमुळे आगीच्या ठिणग्या उडाल्याने जामठी रोड परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात आग लागून त्याचा 30 ते 40 क्विंटल मका व ज्वारी जळून खाक झालेले आहे। यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे। बोदवड शहरातील शेतकरी आनंद गुप्ता यांचे जामठी रोड परिसरामध्ये पाझर तलावाजवळ शेत आहे। या शेतामध्ये मका व ज्वारीचे उभे पीक होते। याच्या समोरच डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याने सदर आगीच्या ठिणग्या हे शेतात उडाल्या व पाहता पाहता या शेतातील संपूर्ण मका व ज्वारी जळून खाक झालेले आहे। यामुळे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा आणि निष्काळजीपणाचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। जामठी रोड पाझर तलावाजवळ असलेले डम्पिंग ग्राउंडमधील कचरा पेटवल्यामुळे लागलेल्या आगीत शेजारील शेतकरी आनंद गुप्ता यांचे 30 ते 40 क्विंटल उभे मका पीक व ज्वारीचे पीक जळून खाक झाले आहे। सदर नुकसानीला केवळ आणि केवळ स्थानिक नगरपंचायतच प्रशासन जबाबदार असल्याचे शेतमालक आनंद गुप्ता यांनी सांगितलेले आहे व सदर नुकसानाची भरपाई नगरपंचायतीने करावी व कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे ही आपत्ती ओढवली आहे याबाबतचं त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही सांगा आम्हाला, तुम्ही दाखवा आम्हाला काय करायचं आहे। अनधिकृत डम्पिंग ग्राउंड आहे, काय करायचं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायची की तहसीलदाराकडे करायची की तुमच्याकडे करायची हे आम्ही विचारतोय तुम्हाला। मी शेतमालक बोलतोय। पुलिस स्टेशन में दे देते ना अपन कंप्लेंट। कशामुळे उसके कचरे की चिंध्या उडगे इधर आई ना, पूरी प्लास्टिकच्या पिशव्या जळून मका आणि कपाशीमध्ये आली आणि जळून खाक झाली। कपाशी मका आणि ज्वारी। मका नुकसान किती झालं? 25 ते 30 क्विंटल मका आणि 40 क्विंटल ज्वारी। बोदवड शहरातील डम्पिंग ग्राउंडवर शहराचा ओला व सुका कचरा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याऐवजी तो सर्रास पेटवून दिला जातो। या कचऱ्याच्या धुरामुळे शहरातील रहिवाशांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना श्वसनाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक या गंभीर समस्येकडे कानाडोळा करत असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांनी लावलेला आहे। प्रशासनाच्या या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे आज एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। नेहमीप्रमाणे आजही डम्पिंग ग्राउंडवरील कचरा पेटवण्यात आला होता। या आगीच्या ठिणग्या वारा सुटल्याने समोरच असलेल्या आनंद गुप्ता यांच्या शेतात उडून गेल्या। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि हाताशी आलेले मका व ज्वारीचे पीक डोळ्यादेखत खाक झाले। वेळीच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। यावेळी मुनाफ शेख व त्यांचे सहकारी यांनी त्वरित या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत या शेतातील संपूर्ण पीक हे जळून खाक झाले होते। या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ भरपाई देण्यात यावी आणि या घटनेस दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। तो ऐसी ही खबरें लगातार देखने के लिए जुड़े रहे Z प्राइम न्यूज के साथ। आता आपल्याला जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या बोदवड शहरात आपण सुरू केले आहे सर्वात मोठा लॉन, तेही आपल्या बोदवडमध्ये। अग्रवाल लॉन बोदवड, पत्ता मलकापूर रोड, अग्रवाल नगर, जय माता दी, जिनिंग बोदवड। तर आपल्यासाठी सुविधा आहेत: 1 लग्न समारंभासाठी मोठा हॉल, 2 जेवणासाठी मोठा हॉल, 3 फर्निचर युक्त 35 पेक्षा जास्त रूम्स, 15 AC रूम्स व 20 नॉन AC, अटॅच बाथरूम सुविधेसोबत, 4 सर्वात मोठे गार्डन, मुलांसाठी प्ले एरिया सोबत व फोटो सेशनसाठी उत्तम सुंदर जागा, 5 भरपूर वाहनासाठी पार्किंग सुविधा, 6 स्वच्छ आणि सुसज्ज जनरल प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध। संपर्क 8668 322070 94222 92711 93070 45705। आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणासाठी अग्रवाल लॉन बोदवड एक परिपूर्ण ठिकाण। बोदवड शहरात प्रथमच सुरू झालेले अद्ययावत व प्रोफेशनल दर्शिका ब्युटी पार्लर मेकओव्हर। या ठिकाणी उपलब्ध सुविधा: ब्रायडल मेकअप, HD, 3D, साइडर मेकअप, थ्रेडिंग, हेअर स्पा, परमनंट हेअर स्ट्रेटनिंग, कॅरेटिन, हेअरस्टाईल, हेअर कटिंग, हायलाइट्स, हेअर कलरिंग, बॉडी वॅक्सिंग, बॉडी मसाज, बॉडी स्पा, बॉडी पॉलिशिंग, फेशियल, स्किन ट्रीटमेंट, मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर, हेअर ट्रीटमेंट, ब्रायडल मेहंदी या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध। दर्शिका ब्युटी पार्लर, एक वेळ अवश्य भेट द्या।
संचालिका सौ रेखा निवृत्ती ढोले. पत्ता दर्शिका ब्युटी पार्लर, भुसावळ रोड, पेट्रोल पंपाच्या पुढे, बोदवड. संपर्क क्रमांक 9503 97 58 37 76 66 53 14 40.